रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. सारी दुनिया जाएगी, एक दिन सबको जाना, एक दिन सबको जाना, लेडीज हो या जेंट्स, जगत में कोई न परवाना, 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 जगत में कोई न परवाना. अलीकडे फॅशनचा जमाना आहे. पूर्वीच्या काळी आई वडील लग्न जमवायचे, मुलं मुली गुपचूप लग्नाला उभे राहायचे. बरोबर आहे की नाही? खरं सांगा टोपीवाले बाबा, झोपले काय बाबा? टोपीवाले बाबा, तुम्ही पोरगी पाहायला गेले होते का? आम्हाला पण असेच सापडतो. पूर्वीच्या काळात आई वडीलच लग्न जमवायचे, मुलं मुली गुपचूप लग्नाला उभे राहायचे. पण आता तसं राहिलं नाही. आता मुलं मुली लग्न जमवतात आणि आई वडील गुपचूप तांदूळ टाकायला उभे राहतात. एवढंच नाही, त्या मुला मुलींचं लग्न झालेलं आई बापाला पार 2 महिन्याने समजतंय. 6 महिन्यात तर इकडे यांचा घटस्फोट. ही आत्ताची परिस्थिती, हा आत्ताचा काळ. म्हणून आपले म्हणणे आहे की पूर्वीचाच काळ चांगला होता, पूर्वीचीच लोक चांगली होती, पूर्वीचाच समाज चांगला होता. म्हणून पूर्वीचाच काळ चांगला होता. कोणता काळ चांगला होता? मोठ्याने सांगा सर्वांनी, कोणता काळ चांगला होता? पूर्वीचाच काळ चांगला होता असे आपले म्हणणे आहे. आता यावर हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, टीव्ही स्टार कीर्तनकार शिवाडीताई महाराज चाळक यांचे काय म्हणणे आहे ते आपण पाहू. विठ्ठला रामकृष्ण हरी. सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. बघा, मी तुम्हा सर्वांना रामकृष्ण हरी म्हणायला सांगितले की नाही? सांगितले. आपणही सर्वजण रामकृष्ण हरी म्हणाले की नाही? म्हणाले, सर्वजण रामकृष्ण हरी म्हणाले. पण मला सांगा, हे महाराज रामकृष्ण हरी म्हणाले का? म्हणाले का? नाही. मग आता हे महाराज रामकृष्ण हरी म्हणाले असते तर यांच्या तोंडाला काय विंचू चावला असता? पण नाही, असं नाही म्हणू द्या. महाराजांनी निळोबरायांचा अभंग घेतला आणि महाराजांनी या ठिकाणी 2 बाजू निर्माण केल्या. पूर्वीचा काळ चांगला होता की आत्ताचा काळ चांगला आहे? आणि त्यापैकी महाराजांनी सांगितले की पूर्वीचा काळ चांगला होता. बरोबर ना? बरोबर ना? आता थोडस ध्यान देऊन ऐका. मला सांगा, जिथे पाणी कमी आहे, जिथे पाणी कमी आहे तिथे जास्त गवत उगवते की जिथे पाणी जास्त आहे तिथे जास्त गवत उगवते? बरोबर, जिथे पाणी जास्त आहे तिथे जास्त गवत उगवते. जिथे रोग कमी असतात तिथे जास्त दवाखाने असतात की जिथे रोग जास्त आहे तिथे जास्त दवाखाने असतात?
बरोबर. जिथे रोग जास्त तिथे दवाखाने जास्त. जिथे अधर्म नाही, ध्यान देऊ नाही का, जिथे अधर्म नाही तिथं देव अवतार घेतो, की जिथे अधर्म जास्त वाढला तिथं देव अवतार घेतो? जिथे अधर्म जास्त वाढला तिथं देव अवतार घेतो. म्हणजे अधर्म वाढला की देव अवतार घेतो. बरोबर बरोबर ना. अधर्म वाढला की देव अवतार घेतो. म्हणजे ज्या काळामध्ये जास्त अधर्म वाढला त्या काळामध्ये देवाला जास्त अवतार घ्यावे लागतात. बरोबर. आणि देवाचे पूर्वीच्या काळात जास्त अवतार आहे. कोणत्या काळात जास्त अवतार आहे? मोठ्याने सांगा सर्वांनी. कोणत्या काळात जास्त अवतार आहे? पूर्वीच्या काळात जास्त अवतार आहे. मग ज्या अर्थी देवाचे पूर्वीच्या काळात जास्त अवतार आहे त्या अर्थी पूर्वीच्या काळात जास्त अधर्म वाढलेला होता. बरोबर ना. बरोबर ना. मग मला सांगा, असा अधर्म वाढलेला पूर्वीचा काळ चांगला आहे का? आहे का? नाही. मग कोणता काळ चांगला आहे? हाताचाच काळ चांगला आहे. पूर्वीच्या काळात देवाला अनेक अवतार घ्यावे लागले, कारण पूर्वीच्या काळामध्ये जास्त अधर्म वाढलेला होता. मग मला सांगा, पूर्वीच्या काळात अधर्म प्राण्यांनी जास्त वाढवला, की अधर्म पक्ष्यांनी जास्त वाढवला, की अधर्म झाडांनी जास्त वाढवला, की अधर्म माणसांनी वाढवला? कोणी वाढवला? माणसांनी वाढवला. मग ज्या काळातील माणसांनी अधर्म वाढवला, ज्या काळातील माणसांनी अधर्म वाढवला त्या काळातील अधर्म वाढवणारी माणसे चांगली, की आत्ताच्या काळातील माणसे चांगली? आत्ताच्या काळातील माणसं चांगली. आणि हे महाराज म्हणतात की पूर्वीची माणसं चांगली होती, पूर्वीची लोक चांगली होती, पूर्वीचा समाज चांगला होता, पूर्वीचा काळ चांगला होता. अहो महाराज, पूर्वीची लोक जर चांगली असती, पूर्वीची माणसं जर चांगली असती, पूर्वीचा काळ जर चांगला असता तर पूर्वीच्या काळात देवाला एवढे अवतार घ्यावेच लागले नसते. पूर्वीच्या काळात देवाला कोणते कोणते अवतार घ्यावे लागले? निळोपरा या अभंगाच्या प्रथम चरणातून सांगा.
कच्छवरा झाला खुजाही शोभला विक्राळ मच्छ कच्छ वराह हे सर्व अवतार देवाला पूर्वीच्या काळात घ्यावे लागले. मग देवाला पूर्वीच्या काळात अवतार का घ्यावा लागला तर धर्माचे रक्षण करण्यासाठी. धर्मा रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना. देवाला पूर्वीच्या काळी अवतार का घ्यावा लागला तर धर्माचे रक्षण करण्यासाठी देवाला अवतार घ्यावा लागला. दुष्ट लोकांसाठी देवाला अवतार घ्यावा लागला. अवतार घ्यावा लागला. बरंच हाफमेड लोकांचे डोकेच ठिकाणावर नसते. अशा हाफमेड लोकांचे डोके ठिकाणावर आणण्यासाठी देवाला अवतार घ्यावा लागला. दोन मित्र एकदा गप्पा मारत बसले होते. पहिला मित्र दुसऱ्या मित्राला म्हणाला, हे बघ मित्रा, मी तुला काही प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाची तू मला उत्तर द्यायची, पण पटापट उत्तर द्यायची. हा म्हटला ठीक आहे विचार. हा म्हटला अरे पण पटापट उत्तर द्यायची. हा म्हटला अरे ठीक आहे विचार. मग याने पहिला प्रश्न विचारला. हा म्हणाला, हे बघ मित्रा, या पिशवीत काय आहे हे जर का तू ओळखले तर या पिशवीतले आंबे तुला. हा विचार करावा लागला. तेवढ्यात त्याने पुढचा प्रश्न विचारला. तो म्हणाला, हे बघ मित्रा, या पिशवीत किती आंबे आहे हे जर का तू ओळखले तर या पिशवीतले 10च्या 10 आंबे तुलाच. पण याला काही उमजेना. हा म्हणतो, अरे जर काहीतरी मला हिंट तर दे, जर काहीतरी मला आयडिया तर दे, मी तुला लगेच सांगतो. त्याने पुढचा प्रश्न विचारला. तो म्हणाला, हे बघ मित्रा, या पिशवीतले आंबे हे कोणत्या जातीचे आहे हे जर का तू ओळखले तर या पिशवीतले हापूस आंबे तुलाच. तर या ठोंब्याला काही सांगता येईना. हा या म्हणजे त्या आंब्यावाल्याच सांगते मी. चुकून हात इकडे गेला. तू घरी चल. अशा हाफमेड लोकांची डोके ठिकाणावर आणावे लागतात. या दोघांचं बोलणं पाठीमागं बसलेला तिसरा मित्र ऐकत होता. तो हळूच उठला, पुढे आला आणि त्याने याचे खाण कानाखाली लावले. पहिला मित्र म्हणतो, आज काय करतो, आज काय करतो. हा म्हणतो, तू थांब, याचं डोकं मी ठिकाणावर आणतो. अशा हाफमेड लोकांचे डोके ठिकाणावर आणावे लागतात. त्याचप्रमाणे भगवंताला अवतार घेऊन पूर्वीच्या वाईट लोकांचे डोके ठिकाणावर आणावे लागले आणि त्याचसाठी भगवंताला अवतार घ्यावा लागले. पूर्वीच्या काळात देवाला अनेक अवतार घ्यावे लागले, कारण पूर्वीच्या काळामध्ये जास्त अधर्म वाढलेला होता. आत्ताच्या काळामध्ये देवाचा फक्त एकच अवतार आहे, तो म्हणजेच बौद्ध अवतार, म्हणजेच शांत अवतार, म्हणजेच श्री विठ्ठल. आत्ताच्या काळामध्ये देवाचा फक्त एकच अवतार आहे, म्हणजे आत्ताच्या काळात अधर्म जास्त वाढलेला नाही. मग मला सांगा, असा अधर्म वाढलेला पूर्वीचा काळ चांगला की अधर्म न वाढलेला असा आत्ताचा काळ चांगला? कोणता काळ चांगला आहे? थोडस मोठ्या आवाजात सांगा, या महाराजांना ऐकायला थोडं कमी आहे. कोणता काळ चांगला आहे? सर्वांनी सांगा, कोणता काळ चांगला आहे? आत्ताचाच काळ चांगला आहे असे आपले म्हणणे आहे. तर यावर हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, टीव्ही स्टार कीर्तनकार मुक्ताई महाराज वेरुळकर यांचे काय म्हणणे आहे ते आपण पाहू. विठ्ठला
रामकृष्ण हरी. सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी. बघा, अगोदर मी रामकृष्ण हरी म्हणाले नव्हते, त्यावेळेस हे महाराज मला म्हणाले, मी जर रामकृष्ण हरी म्हणाले असते तर माझ्या तोंडाला काय विंचू चावला असता का? आणि आता जर हे रामकृष्ण हरी म्हणाले असते तर ह्यांच्या तोंडाला काय खेकडा चावला असता का? पण जाऊ द्या, नाही म्हणू द्या. महाराजांनी सांगितले की आत्ताचाच काळ चांगला आहे. पण अहो महाराज, पूर्वीच्या काळामध्ये मुलं आई वडिलांची आज्ञा पालन करत होते की नाही मुलांनो? मोठ्याने सांगा सर्वांनी, करत होते की नाही? पण आताच्या काळात करतात का? तुम्ही कोणत्या काळातले? ते खरं बोलतात, खरं बोल. पूर्वीच्या काळी आई वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी श्रावण बाळाने कावड तयार केली. कावडीच्या दोन्ही पारड्यामध्ये मात्या पित्याला बसवून काशी यात्रेला नेण्याचा प्रयत्न केला. कोणत्या काळात? पूर्वीच्या काळात. कोणत्या काळात? मोठ्याने सांगा, कोणत्या काळात? आताच्या काळात? आताच्या काळातले आई वडील वृद्धाश्रमात. आताचे श्रावण बाळ म्हणतात, आई तुला काही कळतच नाही, आई तुला काहीच कळत नाही. अरे बाबा, ज्या वेळेस तुला कळत नव्हतं, ज्या वेळेस तुला बोलताही येत नव्हतं, त्यावेळेस तू न बोलता सुद्धा तुझं काय म्हणणं आहे, भूक लागली का पोट दुखतं, तू न बोलता सुद्धा तिला सगळं कळत होतं आणि तू आता तिला म्हणतो तुला काहीच कळत नाही. बाबा, तुम्हाला तर अक्कलच नाही. अरे गाडवा, तुझ्या बापाला जर अक्कल नाही तर तुझ्यात अक्कल आली कुठून? त्या आई बापाने स्वतः अशिक्षित असून सुद्धा उपाशी पोटी राहून मुलाला शिकवलं, त्याचं हित केलं, त्याचं शिक्षण पूर्ण केलं, त्याला नोकरीला लावलं आणि तोच मुलगा उच्च शिक्षित होऊन आई बापाला वृद्धाश्रमात टाकतो. त्याला त्याचे आई बाप कळत नाही, मग त्याला त्याचे कर्तव्य सुद्धा कळू नये. मला सांगा, कर्तव्य न कळणारा सुशिक्षित की कर्तव्य कळणारा सुशिक्षित? कर्तव्य कळणारा सुशिक्षित. मग खरे कर्तव्य कळाले कुणाला? मुलाला की आई बापाला? आई बापाला. मग खरे सुशिक्षित कोण? बरोबर आई बाप. आणि तेच आपले तुझे भगवंता हे ते आदि दर्शन तू घ्यावे रे. जन्म देणारा आई बाप माणसा जाणून तू घे. कर मापित्याची सेवा आठवून त्या पुंडलिकाला. कर मापित्याची सेवा
दूध प्याला छातीत तुला मग धरले अमृत रूपी दूध प्याला पौर्णमाई घाली वारसा तुझा जाई बापाला पौर्णमाई घाली वारसा तुझा जाई बापाला आई वडिलांचं अंतकरण सुद्धा आपण दुखवू नये. पण आज जगामध्ये वृद्धाश्रमांची संख्या वाढत चाललेली आहे आणि वृद्धाश्रमांची संख्या वाढत जाणे ही जगाची प्रगती नाही, ही जगाची उन्नती नाही, तर ही जगाची अधोगती आहे. अरे त्या आई बाबाच्या सेवेचं काय फळ आहे? तुम्ही ऐकताय ना? पण लक्ष आहे ना कुठं? चपलावर? हा, कीर्तनावर. विठाला विठाला श्री क्षेत्र पंढरपूर येथे गोदावरी आणि पद्मनाभ नावाचे ब्राह्मण पती पत्नी होते. त्यांच्या मुलाचं नाव होतं पुंडलिक. पुंडलिकाने एका मांडीवरती आईचे डोके ठेवले, एका मांडीवरती वडिलांचे डोके ठेवले आणि आई वडिलांची इतके सेवा करू लागला, इतके सेवा करू लागला की स्वतः पांडुरंग परमात्म्याला पुंडलिकाकडे यावं लागलं. नवे नवे देव स्वतः आला, नुसताच आला नाही, पुंडलिकाने दिलेल्या विटेवरती उभा राहिला. अजून गेला तर नाहीच, पण साधा खाली सुद्धा बसला नाही. भक्त पुंडलिकासाठी. कोणासाठी? भक्तासाठी. तो देव आजपर्यंत अविश्रांत विटेवरती उभा आहे, एवढे ते भक्त भगवंताला प्रिय आहे. आणि हेच निळोपाराय सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणातून. भक्ता प्रिया प्रियोतमा भक्ता प्रिया प्रियोतमा भक्ता प्रिया प्रियोतमा भक्ता प्रिया
प्रियतम सदा अविश्रम दासाविसी. तो देव भक्तासाठी आजपर्यंत अविश्रांत विटेवरती उभा आहे. देव उभा राहिला. देव हित आपली बायको आपल्यासाठी उभी राहायला तयार नाही. तो तिला म्हणतो अगं थांब. गेली ती मित्राच्या मोटरसायकलीवर बसून. आजच्या समाजाला जो देव मिळालेला आहे तो पूर्वीच्या काळातील पुंडलिकामुळे. म्हणजे पूर्वीच्या काळातील पुंडलिकाने आजच्या समाजाला देव मिळवून दिला. आणि आज माणसं जगाला काय देतात? आज माणसं आटोकाट प्रयत्न करून स्वतःचा जीव धोक्यात घालून जगाला देतात. काय? कोरोना. जगातील काही वाईट प्रवृत्तीच्या शास्त्रज्ञांनी कोरोना सारखी महामारी निर्माण केली आणि जगातील लाखो लोकांना मृत्यूच्या दाढेत ढकलले. लाखो लोक मेले. मेले. कितीतरी कुटुंब उद्ध्वस्त झाले. अरे ज्या गोर गरीब लोकांचे हातावरती पोट आहे त्यांचे तर जगणेच मुश्किल झाले. आणि आज आपण हे आपल्या प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहत आहोत. हा आहे आत्ताचा काळ. ही आहे आत्ताची परिस्थिती. मग मला सर्वांनी सांगा, जगाला कोरोनाने मारणारा आत्ताचा काळ चांगला की जगाला देव मिळवून देणारा पुंडलिकाचा पूर्वीचा काळ चांगला? कोणता काळ चांगला आहे? मोठ्याने सांगा सर्वांनी, यांना ऐकू आलं पाहिजे. कोणता काळ चांगला आहे? महाराज तुम्ही आपल्या पार्टीचे ना? महाराज पार्टी बदलू नका बरं, दबाव देऊ नका. पूर्वीचाच काळ चांगला आहे असे आपले म्हणणे आहे. आता यावर हे बडबडे महाराज काय म्हणतात ते आपण पाहू. विठ्ठला रामकृष्ण हरी. सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी. बघा आता हे महाराज रामकृष्ण हरी म्हणाले की नाही? आता कसे जागेवर आहे. होतो थोडा त्रास पण गुण हमखास. विठ्ठला 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 संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर लाईक नक्की करा.